निंबोळा येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया, डास मच्छरांची वाढ, रोगाचा धोका। पाण्याच्या थेंबात रोगाचं बीज, निंबोळा संकटात। देवळा तालुक्यातील निंबोळा गावात मुख्य रस्त्यावरून जाणारी पाण्याची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसापासून फुटलेली असून ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे। या वाहत्या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला खड्ड्यांमध्ये पाणी साचून डास मच्छरांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। गावातील महिलांनी आणि नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती उद्भवली असून पुढील काळात यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या साथीचे आजार पसरू शकतात, असा गंभीर इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। मागील उन्हाळ्यात या गावाला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता। आता पाणी उपलब्ध असतानाही पाईपलाईन फुटल्यामुळे ते वाया जात आहे। ही दुर्दैवी बाब असल्याचे गावकरी म्हणतात। सध्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने प्रशासक म्हणून देवळा विस्तार अधिकारी मांडवडे यांची नेमणूक करण्यात आली आहे। संबंधित ग्रामसेवक व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जलवाहिनी दुरुस्त करून गावातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। S9 टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल, निंबोळा। कुठून गेलेलं आहे इथे चिखल, डास, मच्छर, काही पंचायतवाले लक्ष देत आहे का आमच्याकडे? पंचायतवाले लक्ष देत नाही, काही नाही। हे काय चिखल आणि ते काय काय हे का किती डास झाले त्याचे काय घेणं गल्लीमध्ये कोणी लक्ष देत नाही। किती डास सांगाय का शिपायला सांगा तरी जाऊ का पंचायत तो रात नाही ठिकाण भाऊसाहेब मग 3 आठवडा वेगळा 15 दिवस का बरं लाईट नाही दार असले लाईट सुद्धा नाही गौतमातले हे काही पंचायत आहे का काही पंचायत मध्ये काही खुर्च्या पाहिजे फक्त यांना त्याचे निवाडवा चोरी ना तर दिसणार नाही पाय बाजू तो सासू इथला आणणार बाई माणूस एकटे झुटे बाई माणूस काय कमी जास्त होणार काय करा हे काय खरं आहे पंचायतवाले मार्केट काय खरं नाही। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।